हा माणूस इतका मोठा फ्रॉड असू शकतो असं कोणाला वाटलंही नसेल. तर बघा, याचं नाव आहे अभिषेक मिश्रा आणि हा ढोंगी बाबा चक्क IIT रुड़की मधून शिकलाय बरं का. याला 20 लाखांचं चांगलं पॅकेज सुद्धा मिळालं होतं. पण त्याला लाथ मारून याने काय निवडलं तर लोकांसोबत फ्रॉडगिरी करायची. त्यासाठी याने आधी काय केलं तर सोशल मीडियावर स्वतःची चांगली फॉलोइंग वाढवली. तिथे तो लोकांसमोर अध्यात्माचं ज्ञान पेलायचं. मग जेव्हा काही सुशिक्षित मुली याच्यावर विश्वास ठेवून आश्रमात जायच्या ना, तेव्हा हा त्यांना प्रसादाच्या नावाखाली दुधात नशायुक्त पदार्थ मिसळून पाजायचा. त्यानंतर त्या मुलींसोबत गैर कृत्य करायचा आणि त्यांचे असे काही फोटोज आणि व्हिडिओज काढून घ्यायचा ज्याने ते त्यांना ब्लॅकमेल करू शकेल. आणि हा नेमका कुणाला टार्गेट करायचा माहितीये? ज्या सुशिक्षित आहेत, इंजिनिअरिंग करतायत किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतायत. पण शेवटी छत्तीसगडच्या एका धाडसी मुलीने पोलिसात तक्रार केली आणि जेव्हा पोलिसांनी याच्या फोनची तपासणी केली तेव्हा 12 पेक्षा जास्त मुलींचे अश्लील फोटोज आणि व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. एवढंच नाही तर त्यांच्या घरातून आणखी 2 मुली आणि एका मुलाची सुटका करण्यात आली आहे. आता या ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक तर केली आहे. पण विचार करा, देवाशी थेट जोडण्यासाठी आपल्याला अशा कोणत्याच बाबाची गरज आहे का? आपण स्वतःच देवाचं नाव घेऊन त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. हा भोंदूगिरीचा धंदा फक्त आपल्या अंधश्रद्धेवरच चालतोय. त्यामुळे आपण स्वतः जागरूक होण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक विचार घडवण्यासाठी पुढे या.